नमस्कार मंडळी. नांदेडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भयानक आणि दर्दनाक घटना घडली. जातीयवाद अजूनही जिवंत आहे याचं ताजं उदाहरण नांदेडमध्ये घडलंय. एका बौद्ध तरुणाचा, एका जयभीमवाल्या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आले, हत्या करण्यात आली आणि हत्याचं कारण आहे प्रेम. एका हिंदू मुलीशी त्याने केलेलं प्रेम. मुलगी हिंदू ओबीसी आहे आणि मुलगा बौद्ध आहे. मुलीच्या घरच्यांनी जयभीमवाल्यासोबत लग्न करायचं नाही असा स्पष्ट आदेश मुलीला दिला होता. या दोघांचंही प्रेम जवळपास 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीचं होतं. मुलाचं नाव होतं सक्षम ताटे आणि मुलीचं नाव आचल मामिडवार. मुलीच्या म्हणण्यानुसार सक्षमला जातीय मानसिकतेतून माझ्या परिवाराने संपवले. मुलीच्या भावाने सक्षमला गोळी झाडून आणि डोक्यात दगड घालून मारून टाकलं. घटना 27 नोव्हेंबरची. 1 डिसेंबरला सक्षमचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या 4 दिवस आधीच त्याचा अंत करण्यात आला. 20 वर्षाचा तरुण, बौद्ध तरुण. आचलच्या घरच्यांचं म्हणणं आहे की जयभीमवाला चालणार नाही. आचलच्या घरच्यांनी सक्षमला सांगितलं होतं की तुला जर लग्न करायचे आचल सोबत तर तुला हिंदू धर्म स्वीकारावा लागेल. आजही महाराष्ट्रात, देशभरात जातीय मानसिकता जिवंत आहे याचं एक ताजं उदाहरण. दोघेही मॅच्युअर होते, त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचा अधिकार होता, तरी देखील जातीय मनात द्वेष असणाऱ्या परिवाराला ते बघावलं नाही आणि सक्षमचा अंत झाला. मित्रांनो, सक्षम तर गेला, परंतु आचलने त्याच्या डेड बॉडी सोबत, त्याच्या मृत शरीरासोबत लग्न केलं. माझं प्रेम जिंकलं आणि माझा परिवार हरला अशी स्टेटमेंट आचलची आहे. आचलच्या परिवारातील 8ही जण अटकेत आहेत. आई, वडील, भाऊ, मावस भाऊ अशा अनेक जण, 8 जण अटक आहेत. SC/ST ऍक्ट आणि 302 खुनाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे. आचल आता सक्षमच्या घरीच त्याची विधवा म्हणून राहणार आहे असा ठाम निर्णय तिने घेतलाय. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी सक्षमच्या परिवाराची भेट घेतली, आचलची भेट घेतली आणि आचलच्या पुढील पूर्ण शिक्षणाची जबाबदारी वंचित बहुजन आघाडीने घेतली. आम्हाला तुम्ही देऊ शकता, दुसरं कोण देणार? आपल्या याला सांगणार ना. दुसरंही एक सांगायला पूर्ण पक्षाच्या वतीने आणि बाळासाहेब आमच्या दोघांच्याही वतीने की आचलला पुढे जे काही शिकायचं असेल, जे काही करायचं असेल, तिच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी आम्ही उचलतोय. बाळासाहेबांच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगते की तुमच्या पाठीशी आम्ही सगळे कायम आहोत. मित्रांनो, आजही जातीय मानसिकता किती भयानक आहे अशा घटनांमधून समोर येते. का आपण आजही अशा जातीय विळख्यात अडकलोय असा प्रश्न उपस्थित राहतो. घटना अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे. देशभर या गोष्टीचा निषेध होतोय, सगळेजण निषेध करतायत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल कमेंटमध्ये जरूर सांगा. जय हिंद.